आदिलशहानं राज्य निर्माण करावं, नाव द्यावं आदिलशाही. कुतुबशहानं राज्य निर्माण करावं, नाव द्यावं कुतुबशाही. निजामानं राज्य निर्माण करावं, नाव द्यावं निजामशाही. अरे मोगलांची मोगलशाही, आदिलशहाची आदिलशाही, कुतुबशहाची कुतुबशाही, निजामांची निजामशाही. मग भोसल्यांची भोसलेशाही का नाही? नाही नाही नाही, भोसल्यांची भोसलेशाही नाही. भोसल्यांना राज्य निर्माण केलं पण भोसलेशाही नाव नाही दिलं. आदिलशहानं राज्य निर्माण केलं, नाव दिलं आदिलशाही. कुतुबशहानं राज्य निर्माण केलं, नाव दिलं कुतुबशाही. निजामानं राज्य निर्माण केलं, नाव दिलं निजामशाही. भोसल्यांना राज्य निर्माण केलं पण नाव नाही दिलं भोसलेशाही, नाव दिलं स्वराज्य. तुमचं आमचं राज्य. आणि म्हणून हा स्वामी उपभोग शून्य स्वामी होता, स्वतःसाठी नव. बस म्हणून धन्यता मात्या पित्यांना देणं गरजेचं आहे. आणि म्हणून जिजाऊ मासाहेब या पुण्यवंत आहेत. कुणाच्याही पोटी कुणी जन्माला येत नसतं, त्याला पूर्व पुण्य असावी लागते, आई वडिलांचे आशीर्वाद असावे लागतात. माझ्या वडिलाची मिराजिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उगाच नाही तुकोबाराय सुद्धा त्याच कुळामध्ये जन्माला आले. कुळी कन्यापुत्र, ते कुळ तितकं पवित्र असावं लागतं, ती कुश तितकी पवित्र असावी लागते. परमार्थातलं हित म्हणतोय मी, लक्षात ठेवा. स्वतःसाठी जगणारी माणसं तर पावला पावलाला आहेत. आपण सगळे स्वतःसाठी जगतोय. माणूस तोच मोठा असतो. माझं एक व्हायरल झालेलं वाक्य सांगल बघा तुम्हाला. आदमी ना कद से बडा होता है ना पद से बडा होता है. माणूस कोण मोठा असतो लक्षात घ्या. आदमी ना कद से बडा होता है ना पद से बडा होता है. जो आदमी दूसरों के मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. कोण मोठा असतो? उगा दिनेश भाऊंनी, आमच्या आनंद भाऊंनी कार्यक्रम केला. आनंद भालेकरचा आणि दिनेशचा कार्यक्रम आहे, चला काही गरज नाही, त्यांचं त्यांचं करतील, आपल्याला द्यायची गरज नाही असं म्हणलं तर भागणार. कीर्तन आहे बरं, हे कीर्तनाला बोलवायचीच गरज नसली पाहिजे. लोकांचं उलट आहे, कीर्तनाला भजनाला बोलवावं लागतं. चला की आज भजन आहे, चला की आज कीर्तन आहे. आणि काही ठिकाणी जागाच पुरत नाही आणि बोलावलेलं तर कुणालाच नसते, अजिबात बोलवलेलं नसते. उलट तिकीट भेटत नाही. काही काही ठिकाणी पोलिसाला मारावं लागतंय. हो, काही काही ठिकाणी पोलिसाला मारावं लागतंय, लाठीचार्ज करावं. चांगलं बरं का, चांगल्या ठिकाणी नाही. कीर्तनाला बसायला कुठलाही सांगायला लागलो मी, कीर्तनाला बसायला जागाच पुरली नाही. तरुणांनी एवढी गर्दी केली की पोलिसांनी लाठीचार्ज केला. असं होतंय का कधी? नाही, कीर्तनाला बसायला जागाच पुरली नाही, तरुणांनी एवढा गर्दी केली, एवढी गर्दी केली की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. असं होतंय का? आणि आमक्या आमक्याच्या तमाशात किंवा आमक्या आमक्याच्या डान्सला एवढी गर्दी झाली की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. असं होतं की नाही? चांगलं वाईट फरकच नाही कळला लोकांना. किती बी जागे करा लोक, काय नाही. आम्ही तुम्हाला जागे करण्याच्या नादात, आम्ही तुम्हाला शहाणं करण्याच्या नादात, आम्ही तुम्हाला मोठं करण्याच्या नादात आम्ही कधी मोठं झालो कळलंच नाही. कळलं नाही? नाही कळलं. हा, पण तुम्ही काही जागे होत नाही. खरंच सांगू मी तुम्हाला, दूध दूध दारात जाऊन विकावं लागतंय. दूध घ्या, दूध, दही घ्या. शहरामध्ये दूध गल्लोगल्ली जाऊन विकतात लोक, खेड्यात पण दूध दही दारात दारात जाऊन विकावं लागतंय. आणि देशी दारूच्या दुकानाच्या पुढे गर्दीच हटत नाही, ढकलू ढकलू जाते. चांगलं काय वाईट काय कुठं कळलं मला? हे स्वराज्य व्हावं कुणासाठी आहे? तुमचं आमचं राज्य, स्वराज्य. बरं, तात्पुरती जयंती आली की सगळ्यांना मजा वाटते बघा. जय जिजाऊ जय शिवराय कवर माहिती का? जयंती पुरतं हेच, पुन्हा तिकडं आवाज कुणाचा? लटक प्रेमच नसावा. गाडीच्या खोपडीवर छत्रपती शिवाजी महाराजचा फोटो टाकला म्हणजे तुमची शिवभक्ती झाली? अजिबात नाही. छातीवर छत्रपती शिवाजी महाराजचा बिल लावला म्हणजे शिवाजी महाराजांचे लय मोठे भक्त आहे? अजिबात नाही. तुमच्या हातावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढलं म्हणजे तुम्ही शिवभक्त आहे? असं अजिबात नाही. शिवाजी महाराजांचे 4 पुस्तकं वाचले पाहिजे, शिवाजी महाराज मस्तकात घेतले पाहिजे. आणि ज्याच्या मस्तकात शिवाजी महाराज आहेत त्याचं मस्तक कधीच कुणापुढे नतमस्तक होत नाही. आपला इतिहास आहे. पण आपण डोक्यावर घेऊन मिरवलो, बोलतो थोडं स्पष्ट. चला,